गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजले आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एप्रिल महिना उजाडला म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागली की साधारणपणे सगळीकडे चर्चा होते ती संभाव्य पाणी बचतीची आणि पाणी टंचाईची. पाणी टंचाई हा आपल्या राज्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय झालेला आहे आणि दरवेळेला पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी आपण नेमकं शासनाने काय काय केले ह्याचा फक्त आढावा घेत होतो. पण शासनाकडनं अनेक योजना नवनवीन पद्धतीने राबवल्या जात आहेत. ह्या राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी आणि आज ती माहिती आपल्याला देण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. लोणीकर साहेब नमस्कार. 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 लोणीकर साहेब, ग्रामीण भागामध्ये ज्या पाणी योजना आहेत ह्या कोणकोणत्या शासनाने आता सुरू केलेल्या आहेत? महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या कार्यकाळामध्ये भारत निर्माण योजना राबवली जात होती. नंतरच्या काळामध्ये भारत निर्माण योजना बंद झाली आणि नाव बदललं आणि राष्ट्रीय पेयजल योजना आली. बरोबर. राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये केंद्र सरकारचा 60% निधी आणि राज्याचा 40% निधी अशा प्रकारचं हे राष्ट्रीय पेयजल योजना देशभरामध्ये राबवली जात होती. बरोबर. परंतु मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या योजना हाती घेण्यात आल्या. निधीचा कुठलाही विचार न करता मोठ्या प्रमाणावर योजना हाती घेतल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळीच कामं अपूर्ण राहिली. बरं. आणि म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय पेयजलच्या नवीन कामांना स्थगिती दिली. गेल्या 5 ते 10 वर्षात ज्या योजना हाती घेतल्या होत्या त्या योजना कंप्लीट झाल्याशिवाय त्या योजनेचं काम पूर्ण करा, लोकांना प्यायला पाणी द्या आणि नंतरच नवीन योजना घ्या अशा प्रकारचं केंद्र सरकारनं आदेश काढले. बरोबर. नवीन योजनेला स्थगिती दिली. मग आपल्या राज्याकडं स्वतःची अशी काही योजना नव्हती. जसं गुजरातला स्वतःची राज्याची योजना आहे. बरोबर. अनेक राज्य आहेत आपल्या देशात की त्या राज्यामध्ये स्वतःच्या योजना आहेत, पण महाराष्ट्राकडे अशा प्रकारची काही योजना नव्हती. 2-3 वेळा अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात आणण्याच्या संदर्भात बैठका झाल्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ असतील, मी यांच्या कानावरती हा विषय टाकला आणि आपल्या राज्यासाठी एक स्वतंत्र राज्याची योजना आणली पाहिजे आणि राज्याच्या योजनेतून लोकांना पिण्यासाठी पाणी देणं आवश्यक आहे. कारण केंद्र सरकारनं राष्ट्रीय पेयजल स्थगित केलेलं आहे, नवीन योजनेला स्थगिती दिलेली आहे. जुन्या योजना पूर्ण करण्यासाठी काही अडचण नाही, जुन्या योजनासाठी पैसा येतोय. बरोबर. परंतु नवीन योजना आपल्या राज्याची स्वतंत्र आम्ही आणली, मुख्यमंत्री पेयजल योजना. आणि मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये 1003 योजना मुख्यमंत्री पेयजल योजनेत घेण्यात आल्या आणि 2,500 कोटी रुपयाचा 5 वर्षाचा हा कार्यक्रम आम्ही बनवला. बर. त्यावर माननीय अर्थमंत्र्यांच्या सह्या झाल्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सह्या झाल्या, प्रधान सचिवांच्या सह्या झाल्या आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना आपल्या राज्यात अस्तित्वात आलेली आहे. 1003 गावात 1003 पाणी पुरवठा योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या ज्या योजना आहेत ह्या राज्य योजना असं म्हणायला हरकत नाही, आपल्या राज्याची योजना असं म्हणायला. आपल्या महाराष्ट्राची ही योजना आहे. 1003 योजना मंजूर केलेल्या आहेत. 2046 गावामध्ये मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेतून पाणी दिलं जाणार आहे. 50 लाख लोक या योजनेतून पाणी पितील अशा प्रकारची ही योजना आहे. ज्या योजना गेल्या 5 वर्ष तर 10 वर्षापासून बंद होत्या, सातत्यानं पडणारा दुष्काळ. बरोबर. म्हणजे दुष्काळाचं सगळ्यात मोठं एक तर 3 वर्ष सतत चाललं होतं की दुष्काळामुळे पाणी टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता आणि दुष्काळ असल्यामुळे वसुली नाही.
बरोबर. पाणीपट्टी लोक भरत नव्हते हा. आणि म्हणून ज्या काही बंद पडलेल्या योजना आहेत, पाणीपट्टी भरली नाही, घरपट्टी भरली नाही, दुष्काळ होता आणि संकटाच्या काळामध्ये मग राज्याच्या ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्यामुळं, जिल्हा परिषदेकडे पैसे नसल्यामुळं गेल्या 5 ते 10 वर्षापासून ह्या योजना बंद पडलेल्या होत्या. साधारणतः 2046 गावाच्या योजना बंद होत्या. बर. माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि चर्चा करून ज्या बंद पडलेल्या योजना आहेत की 10 वर्षे 5 वर्षे या योजना दुरुस्त केल्या नाही, या योजना दुरुस्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, अर्थमंत्री महोदयांनी आम्हाला 130 कोटी रुपये दिले. बर. आणि या योजनेचं पुनर्जीवन हा. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत 2046 गावच्या, तर याचं पुनर्जीवन केलं आम्ही. आणि ह्या योजना पुनर्जीवन करून लोकांना सुरळीत पाणी द्यायचं प्यायला. साधारणतः किती या योजना आहे? पुनर्जीवन योजनेमध्ये 83 प्रादेशिक योजना आहेत. बर. 985 गावं आहेत आणि 21 लक्ष लोक आहेत की त्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. हा. मग या योजनेचं पुनर्जीवन करण्याच्या संदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत आणि बंद पडलेल्या राज्यातल्या ज्या योजना आहेत हा. ह्या सगळ्या योजना आम्ही सुरू करतोय आता. म्हणजे ह्या 2 योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना आणि पुनरुज्जीवन योजना, यातून जवळजवळ 71 लाख लोकांना पाण्याचं हे मिळणार आहे, पाणी प्यायला मिळेल. पण हे पाण्याचं जे सगळं नियोजन आहे ह्याच्यासाठी तुम्ही मध्यंतरी एक अभ्यास दौरा पण केला होता, तर तो त्या ह्याचा तुम्हाला कसा ह्या सगळ्या योजनेसाठी उपयोग झाला? शेवटी आपल्या राज्यामध्ये दरवर्षी जो पाऊस पडतो तर या पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. 100 दिवस पडणारा पाऊस आता 100 तासावर लागलेला आहे. बरोबर. मुळात पावसाचं प्रमाण कमी झालं आणि जो पाऊस पडतो, हे पडलेला पाऊस आणि पावसाचं पाणी जे आहे महाराष्ट्राचं, हे आंध्र आणि तेलंगणामध्ये वाहून जातं. बरोबर आहे. आणि म्हणून राज्यामध्ये आम्ही जलयुक्त शिवार नावाची योजना आणली. गावातलं पाणी गावात, शिवारातलं पाणी शिवारात अडवायचं, तालुक्यातलं पाणी तालुक्यात अडवायचं, जिल्ह्यातलं पाणी जिल्ह्यात अडवायचं, राज्यातलं पाणी राज्यात अडवायचं आणि पाण्याचे स्टोरेज आणि साठे निर्माण करायचे. बर. शेवटी आपल्याकडे आपण पाण्याचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचा विचार करतो. खरंय. 1000 लिटर पाणी लागत असेल तर आपण 5000ची टाकी छतावर ठेवतो. अगदी खरंय. ज्याला 2000 लिटर पाणी लागतं तो 10,000 लिटर ठेवतो. कारण पंप जळाला, ट्रान्सफॉर्मर जळालं, काही बिघाड झाला तर आपल्याला 8 दिवस पाणी पुरेल अशी आपण चिंता करतो. अगदी खरंय. परंतु महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या साठ्याचा कुठे विचार झाला नाही. एक 25 वर्षा अगोदरच्या काही गोष्टी आपण आठवा. गावामध्ये पोळ्याच्या दिवशी प्रत्येक नदीत बैल पोहणी घालायचो आपण. अगदी खरंय. पण आज बघा, गावागावात 500 फूट ते 1000 फूट पाणी नाहीये. पाण्याचे साठे संपले. आणि म्हणून आम्ही मागच्या वर्षी 5000 गावात जलयुक्त शिवार अभियान राबवलं. नद्या खोल केल्या, धरणातला तळ्यातला गाळ काढला. आता आम्ही पाण्याचे स्टोरेज वाढवतोय. भूगर्भामध्ये 500 फूट ते 1000 फुटापर्यंत पाणी मराठवाड्यातलं संपलेलं आहे. आणि प्रामुख्यानं राज्यात आणि मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये जे पाण्याचे साठे कमी झाले किंवा 1000 फुटापर्यंत पाणी संपलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक बोर घेतात, 500 फूट 600 फूट 1000 फुटापर्यंत बोर घेतात आणि पाणी पितात. बरोबर. 500 फुटाच्या खालचं जे पाणी आहे ते पिण्यालायक नाहीये. खरंय. 500 फुटाच्या खालचं पाणी आहे ते 1000 वर्षापासूनचं साचलेलं पाणी आहे. आणि ते पाण्यामुळे अनेकांच्या किडन्या खराब होतात, वाल खराब होतात, लिव्हर खराब होतात, दात खराब होतात. बरोबर. आणि म्हणून पिण्याचं पाणी कशा पद्धतीनं द्यावं तर आम्ही गुजरातचा दौरा केला. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर भाऊ, महाराष्ट्राची आमची जी काही अर्थ खात्याची टीम आहे, पाणी पुरवठा विभागाचे आमचे तज्ञ अधिकारी आहेत, 22 लोकांची टीम आम्ही गुजरात राज्यात गेलो. गुजरातमध्ये मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरात राज्यानं वॉटर ग्रीड नावाची योजना आणली गुजरातमध्ये. आणि पूर्ण राज्य एका योजनेतून पाणी पितं. पूर्ण राज्य, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, MIDC, एकाच योजनेतून राज्याला पाणी पुरवठा केला जातो. आणि 7 वर्षापासून ही योजना सुरू आहे. आम्ही याचा अभ्यास केला की आपल्या राज्यात करता येईल का, दुष्काळी भागात करता येईल का. गुजरातच्या दौऱ्यानंतर मी तेलंगणाच्या राज्यात गेलो.
तेलंगणा राज्यानं 48,000 कोटीचं वॉटर ग्रीड आणलंय. बर 48,000 कोटीचं. बर तेलंगणा राज्याचं बजेट आहे 1,20,000 कोटीचं. त्याच्यातले त्यांनी 48,000 कोटी रुपये लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं, बरोबर, म्हणून 48,000 कोटी रुपयाची योजना आपल्याच गोदावरी नदीवर. हा आपली जी गोदावरी नदी ही तेलंगणामध्ये जाते. हा आपल्या गोदावरी नदीवर खाली तेलंगणा राज्यानं वॉटर ग्रीड आणलेलं आहे. 48,000 कोटी खर्च करून ते तेलंगणाला पाणी देतात. म्हणजे गुजरात असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, हळूहळू भूगर्भातलं पाणी कमी उपसायचं आणि जमिनीवर जे काही धरणामध्ये पाण्याचे साठे आहेत त्याच्यातून पाण्याच्या वॉटर ग्रीड करायच्या. बरोबर. अशा प्रकारचा पहिला प्रयोग आम्ही परतूर मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यात केला. बर आणि जालना जिल्ह्यामध्ये 223 कोटी रुपयाची योजना मंजूर करून या साऱ्या योजनेच्या 70 जलकुंभाची कामं सुरू झालीत. वा 223 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये पायलट प्रोजेक्ट आम्ही जालना जिल्ह्यात हा आणलेला आहे. अगदी त्याचं काम सुरू झालंय. 223 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि 176 गावच्या लोकांना वॉटर ग्रीडनं आम्ही पाणी देतोय. म्हणजे गुजरातच्या, तेलंगणाच्या आणि आंध्राच्या धर्तीवर दौरे करून माहिती आणली आणि आम्ही पहिला प्रयोग हा जालना जिल्ह्यात केला. बर आणि आता वॉटर ग्रीडचा प्रयोग आम्ही करतोय मराठवाड्याचा. बर मराठवाड्यासाठी बजेटमध्ये 15 कोटी रुपये आम्हाला सर्वेसाठी अर्थमंत्री महोदयांनी दिलेत. बर 15 कोटी रुपये खर्च करून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आणि डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याच्या महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, MIDC आणि मराठवाड्याची शेती. बर म्हणजे नुसती वॉटर ग्रीड पिण्याच्या पाण्याची नाही, बरोबर तर पाण्याची बचत करायची, लोकांना फिल्टरचं पाणी प्यायला द्यायचं आणि जे वेस्टेज पाणी बाहेर काढू आपण, बरोबर, या वेस्टेज पाण्यातून शेतीला पाणी द्यायचं, बर उद्योगाला पाणी द्यायचं. शेवटी धरणातलं पाणी आपण चाऱ्यांनी देतो, कॅनलनं देतो, मायनरच्या द्वारे देतो, वॉटर कोर्स मधून देतो. अगदी खरं. तर वॉटर कोर्स, मायनर आणि याने जर आपण भुईदंडानं पाणी दिलं तर पाणी बचत होत नाही. मोठ्या प्रमाणावर पाणी बाष्पीभवन होतं, जमिनीमध्ये, चारीमध्ये जिरतं, कॅनलमध्ये जिरतं. अगदी खरं. आणि म्हणून आम्ही आता ठरवलं की मराठवाडा दुष्काळी विभाग आहे. गेल्या 3 वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतायत. आम्ही आता मराठवाडा यावर्षी घेतलाय, पण हळूहळू आम्ही राज्यामध्ये वॉटर ग्रीड आणतोय. बरोबर. आता मराठवाड्याचं वॉटर ग्रीड जे आहे ते मराठवाड्याचं वॉटर ग्रीड लोकांना प्यायला पाणी, शेतकऱ्यांच्या शेतीला पाईपलाईनद्वारे पाणी आणि उद्योगाला पाणी. बर उद्योग जगले पाहिजेत, शेती जगली पाहिजे आणि प्यायला लोकांना पाणी मिळालं पाहिजे. साधारणतः 15 ते 20,000 कोटी रुपयाची वॉटर ग्रीड मराठवाड्यामध्ये करण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. लोणीकर साहेब, पाण्याची बचत व्हावी म्हणून मीटरद्वारे पाणी द्यायचं एक शासनाचं धोरण आहे. ते नेमकं काय धोरण आहे आणि कशा पद्धतीने आपण पाणी देत असताना त्या पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. पाणी फुकट असलं किंवा पाणी मुबलक असलं तर लोक, ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, या ठिकाणी पाणी देत असताना मीटरद्वारे जर पाणी दिलं तर लोक मर्यादित पाण्याचा वापर करतील. बरोबर. कधी कधी पाण्याच्या नळाच्या तुट्या चालू ठेवतात लोक. बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, ग्रामपंचायतचं कार्यालय आहे, नगरपालिकेच्या आजूबाजूचा परिसर आहे, पाण्याच्या तुट्या चालू राहतात आणि पाण्याच्या तुट्या बंद नाही केलं तर पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जातं, वाया जातं. आणि मग मीटरनं पाणी दिलं तर मग ते ठराविक वेळेमध्ये लोक पाणी घेतील आणि मर्यादित त्याचा वापर करतील. पण अशी ही योजना कुठे कोणत्या एखाद्या गावात राबवली गेली आहे का? महाराष्ट्रामध्ये आपण काही जिल्ह्यामध्ये ही योजना राबवलेली आहे. हळूहळू आम्ही आता जे वॉटर ग्रीड करतोय याच्या माध्यमातून किंवा नगरपालिकाच्या माध्यमातून हळूहळू सगळीकडे मीटर बसवण्याचा सरकार विचार करतोय. पण त्याच्यामुळे किती पाण्याची बचत होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्याच्यामध्ये मोठी बचत होऊ शकते. 40% 30% गळती आहे पाण्याची. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं. गळतीचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात, गळतीचं प्रमाण कमी होईल. आणि पाणी शेवटी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. खरंय. त्या गावच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे, जपून पाणी वापरलं पाहिजे, लोकांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. शेवटी ह्या स्वायत्त संस्था आहेत,
ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. अगदी खरं आहे. लोकांचं प्रबोधन करून लोकांना पाणी जपून वापरावं अशा प्रकारचं धोरण आहे. लोणीकर साहेब, पण एक मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की भूगर्भातली पाण्याची पातळी जवळपास बऱ्याच प्रमाणात खाली गेलेली आहे. ह्याचं एक कारण असतं की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बोरवेल मोठ्या प्रमाणात खणल्या जात आहेत. त्याच्यावरती नियंत्रण आणून, कारण बोरवेलमधनं पाणी उपसा जो आहे हा दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी खाली जाते आणि पाणी शोधण्यासाठी बोरवेल आणखीन खाली चाललेले आहेत. ह्याच्यावर काही नियंत्रण आणता येते का? ग्रामीण भागामध्ये आणि काही नगरपालिकामध्ये 500 फूट ते 1000 फुटापर्यंत लोक बोर घेऊ लागले आणि प्रचंड प्रमाणावर पाण्याचा उपसा होऊ लागला. आणि म्हणून शासनानं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आमचे प्रधान सचिव आहेत, सदस्य सचिव आहेत, अधीक्षक अभियंता आहेत, मुख्य अभियंता आहेत. मी स्वतः काही कार्यशाळा घेतल्या. आणि शेवटी पाणी जिथं 1000 फुटापर्यंत पाणी नाहीये, 800-700 फुटापर्यंत पाणी नाहीये, 500 फुटापर्यंत पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. अशा ठिकाणी आपण जर पाणी उपसत राहिलो आणि भूगर्भातलं 1000 फुटापर्यंत पाणी जर संपलं तर भविष्यामध्ये पाणी आपण काही बाहेरच्या राज्यातून आणू शकणार नाही किंवा आपण बाहेरच्या देशातून पाणी आणू शकणार नाही. तर त्यासाठीच आम्ही आता 200 फुटाच्या खाली पाणी उपसा करू नये अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यशाळा झालेल्या आहेत, त्याच्या ट्रेनिंग झालेल्या आहेत, प्रबोधन झालेलं आहे. तहसीलदार आहेत, SDM आहेत, गट विकास अधिकारी आहेत, जिल्हा परिषद CO आहेत, कलेक्टर आहेत. अशा प्रकारच्या सगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून सगळी माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी सगळं प्रबोधन करून, लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन राज्यामध्ये 200 फुटाच्या पाणी खाली उपसू नये. ज्या भागात मुबलक पाणी आहे, जसं आता विदर्भ आहे, विदर्भामध्ये जो पाऊस पडतो आणि पावसाचं पाणी आहे, तर हे पावसाचं पाणी पडलेलं जे काही जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी साठवलं जातं त्याच्यातला 20 ते 22% उपसा आहे. विदर्भात पाण्याचा उपसा कमी आहे, कोकणामध्ये 20 ते 22% पाण्याचा उपसा होतो. प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये मात्र पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. कारण शेतीला लागणारं पाणी जे आहे, लोक 1000 फूट बोर घेतात आणि त्याच्यावर पंप बसवतात. शेतीला लागणारं पाणी, प्यायला लागणारं पाणी मोठ्या प्रमाणावर उपसा होतो. आणि म्हणून अतिशोषित जे पाणलोट आहेत, अतिशोषित जो पाणलोट आहेत किंवा अतिशोषित जी गावं आहेत, इथं 200 फुटापेक्षा पाणी खाली घ्यायचं नाही अशा प्रकारचा कायदा करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आम्ही ते उपशावर बंदी आणणार आहे. दुसरा मुद्दा, राष्ट्रीय पेयजल बंद झालं. असं असलं तरी जल सौराष्ट्र टप्पा 2 नावाचं जे योजना आहे, जल सौराष्ट्र टप्पा 2 योजनेमध्ये आपण महाराष्ट्रासाठी 2 वर्षासाठी 900 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि याच्यातूनही या 900 कोटीतून काही कामं होतील. केंद्र सरकारचा हा निधी आहे. हा निधी रिझर्व्ह बँकेचा निधी आहे. म्हणजे जल सौराष्ट्र टप्पा 2 मध्ये 900 कोटी रुपये, मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेमध्ये 2500 कोटी रुपये खर्च करून राज्यामध्ये लोकांना पिण्याचं पाणी आम्ही देतोय. लोक गावागावामध्ये विहिरीचं पाणी पितात, नदीचं पाणी पितात किंवा बोरचं पाणी पितात आणि या दूषित पाण्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात, मृत्युमुखी पडतात. आणि म्हणून सरकारनं उपविभागीय कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी पाणी तपासणीच्या प्रयोगशाळा काढलेल्या आहेत. या गावातलं पाणी, प्रत्येक गावाचं पाणी वर्षातून 2 वेळा त्याची तपासणी करायची आणि तपासणी करून ते पाणी पिण्यायोग्य आहे का आणि त्याच्यात काय दोष आहेत त्या संदर्भात त्याच्यावर काय प्रक्रिया केली पाहिजे. आणि म्हणून गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ग्रामपंचायतीला आम्ही तशा सूचना देतो की या पाण्यात असे असे दोष आहेत आणि दोष निवारण करण्यासाठी या उपाययोजना केल्या पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्ये उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी महसूलच्या हे सगळ्या प्रयोगशाळा आम्ही सुरू केल्या. म्हणजे एका पद्धतीने पाणी सुरक्षा पण तुम्ही केलेली असं म्हणायला हरकत नाही. पण लोणीकर साहेब, सांडपाण्याचा पुनर्वापर म्हणजे सगळं वाहून जातं पाणी, ह्याचाही आपण कुठेतरी पाणी बचतीसाठी किंवा त्याचा वापर करून शेतीसाठी किंवा अन्य काही ह्याच्यासाठी योजना अशी राबवली गेली आहे का? महापालिकेला लागणारं जे काही पिण्याचं पाणी आहे,
महापालिकेच्या अंतर्गत असणारं जे काही भूमिगत गटाराचं पाणी आहे, बरोबर, सांडपाणी आहे, जलनिसारण आहे, मलनिसारण आहे, हे सारं पाणी एकत्र करायचं, या पाण्यावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया करून हे पाणी गार्डनला द्यायचं, हे पाणी शहरामध्ये उद्योगधंद्याला द्यायचं, या पाण्यावर प्रक्रिया करून आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या शेतीला हे पाणी द्यायचं. बर, अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारनं अटल अमृत योजनेमध्ये 43 शहरं घेतलीत, महापालिका, बर, मोठी शहरं, आणि या शहरामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शेतीला देणं, पाणी उद्योगधंद्याला देणं, पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी गार्डनला देणं आणि अशा पद्धतीनं ते पाण्याची बचत करणं. बरोबर, हे झालं महानगरपालिकेत केंद्र सरकारच्या अटल अमृत योजनेचा विषय मी आपल्याला सांगितला. आता त्या नगरपालिका आहेत ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, बरोबर, केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी, वेगवेगळ्या माध्यमातून जो पैसा येतो, त्या महानगरपालिकेनं पिण्याच्या पाण्याची जेवढी काळजी घेतात लोकांची, अगदी खरं, तेवढीच काळजी राज्यातल्या महापालिका नगरपालिकेने घेतली पाहिजे. आता हे जे काही घाण पाणी आहे, हे पाणी इतकं पॉवरफुल आहे की हे पाणी शेतीला जर दिलं आपण, बरोबर, तर रासायनिक खताची गरज नाही, सेंद्रिय खताची गरज नाही, कंपोस्ट खताची गरज नाही. म्हणजे राम भोगले साहेबांनी हा प्रयोग CSR फंडातून पैसे खर्च केले, जे सरकारला टॅक्स द्यायचं, आणि त्याच्यातून त्यांनी हा प्रोजेक्ट केला आणि चांगलं कांद्याचं पीक आलं. असं आम्ही जालन्यात दुसरा प्रयोग केला, आता तेही सुरू झालंय. जालन्याला सांडपाणी व्यवस्थापन 1,00,000 लिटर पाण्यावर रोज प्रक्रिया करून आम्ही शेतीला देतोय. तिसरा प्रयोग आम्ही जालना जिल्ह्यात केलाय, तो मंठामध्ये नाबार्डचं कर्ज घेऊन आम्ही 3 कोटी रुपये तिथे खर्च करतोय. लोणीकर साहेब, तुमच्या ह्या योजना एवढ्या आहेत की आपल्याकडे वेळेचं एक बंधन येतच. पण मला एक सांगा, तुमच्याकडे स्वच्छता विभागाचा पण कारभार आहे. आपला 2 प्रश्न आहेत की स्वच्छता विभाग म्हणजे शौचालय जी बांधली जात आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कमी पाणी वापरून शौचालयांचा वापर कसा करता येईल ह्याच्यावरती काही शासनाची एक योजना आहे, त्याच्याबद्दल आम्हाला एक थोडक्यात सांगा. गुजरात राज्यानं जे संडासचं टँक आहे, हंड आहे, त्याला आपण हंड म्हणतो संडासचं, तर हे डेव्हलप केलं. आणि आपल्या संडासच्या हंड्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावं लागतं. हो, आणि पाणी कमी वापरलं तर तिथं वास येतो, दुर्गंधी येते. बरोबर. आणि म्हणून गुजरात राज्यानं ते संडासचं हंड डेव्हलप केलं आणि त्याचा उतार खूप आहे. बर, म्हणजे अगदी 1 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये एका माणसाचा विधी भागू शकतो. बर, कमी पाण्यामध्ये त्या हंड्याचा उतार असल्यामुळं गुजरात राज्यानं जे डेव्हलप केलेलं हंड आहे ते आता महाराष्ट्रात पोहोचलंय. महाराष्ट्रात वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये ते तयार होऊ लागले आणि कमी पाण्यात त्याचा आम्ही वापर करतोय. आम्ही या गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार, आम्ही याच्यामध्ये बदल केला आणि आम्ही आता 12,000 रुपये देतोय. बर, प्रत्येक लाभार्थ्यांना आम्ही 12,000 रुपये शौचालय बांधण्यासाठी देतोय. महाराष्ट्रात 56 लाख कुटुंब अशी आहेत की ते रस्त्यावर शौचालयाला बसतात. शहरात 56 लाख कुटुंबातल्या कॉलेजच्या मुली, कॉलेजची मुलं, 56 लाख कुटुंबातले शेतकरी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर संडासला बसतात. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगण्याचा नैतिक अधिकार म्हणजे राज्यकर्त्यांना आहे का नाही हा प्रश्न आहे. आपलं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर आम्ही 4,000 वरून 12,000 रुपये केलं आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून या राज्यामध्ये आम्ही 14,460 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त केल्या, जे काम 25 वर्षात झालं नाही. 14,460 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 106 तालुके आता हागणदारी मुक्त झालेले आहेत 2 वर्षात. देशामध्ये 10 जिल्हे हागणदारी मुक्त झाले, त्याच्यातले 7 जिल्हे आपल्या महाराष्ट्रातले. हे खरंच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. अनेक प्रधानमंत्र्यांची भाषणं मी ऐकली. विकासाच्या योजना लाल किल्ल्यावरून जाहीर झाल्या, पण नरेंद्र मोदीजी पहिले प्रधानमंत्री आहेत की त्यांनी गावातल्या गरीब माणसाचं, झोपड्यातल्या शेतकऱ्याला रस्त्यावर संडासला बसायचं काम पडू नये आणि म्हणून देशातल्या राज्यकर्त्यांना आवाहन केलं, जनतेला आवाहन केलं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही
आणि म्हणून मोदीजींचं आव्हान होतं आणि म्हणून महाराष्ट्र देशात क्रमांक 1 ला आलेला आहे. लोणीकर साहेब, आता वेळ आपली संपत आलेली आहे. पाणी बचतीच्या संदर्भात आणि पाणी बचत कशी आवश्यक आहे या संदर्भात तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी जपून वापरलं पाहिजे. जेवढं आपल्याला पाणी प्यायचं तेवढं पाणी आपण घेतलं पाहिजे. कपडे धुण्यासाठी लागणारं पाणी, संडासच्या वापरासाठी लागणारं पाणी, गाड्या धुण्यासाठी लागणारं पाणी, अगदी खरं, शेतीला लागणारं पाणी भरमसाठ न देता ठिबकच्या द्वारे पाणी दिलं पाहिजे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. म्हणजे उद्योगधंद्याच्या पाण्यात काटकसर, बरोबर, पिण्याच्या पाण्यात काटकसर, कपडे धुण्याच्या किंवा गाड्या धुण्याच्या पाण्यात काटकसर, उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्यात काटकसर करणं आवश्यक आहे. पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पाणी जपून वापरावं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अगदी खरं आहे. लोणीकर साहेबांनी जो सगळ्यांना संदेश दिलेला आहे की पाणी जपून वापरा आणि खरोखर पुढच्या 2 महिन्यामध्ये पावसाचं कधी प्रमाण वाढेल, किती असेल ह्याच्यावर अवलंबून न राहता आहे त्या पाण्याचा व्यवस्थित वापर करा, पाणी जपून वापरा. कारण पाणी खरोखरच ही राष्ट्रीय संपत्ती आहे, आपली सर्वांची गरज आहे. त्यामुळे लोणीकर साहेब, तुम्ही इथे आलात आणि पाणी बचतीचं वेगवेगळ्या योजना ज्या आहेत याबद्दल माहिती दिलीत, याबद्दल जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी आपले आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेपर्यंत जाण्यासाठी जय महाराष्ट्रानं मला या ठिकाणी बोलवलं. मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.